इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण नक्की सुरुवात कुठून करावी हे समजत नाहीये का? कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे याबद्दल कन्फ्युज आहात? तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात बेस्ट म्युच्युअल फंड कोणता आहे हे माहित करून घ्यायचंय. नमस्कार आणि स्वागत आहे. मी आहे प्रियंका. आज आपण इन्व्हेस्टमेंटच्या अगदी लोकप्रिय प्रकाराबद्दल म्हणजेच म्युच्युअल फंड्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंड्सचे प्रकार किती आहेत आणि तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड कोणता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. म्युच्युअल फंड्सचे मेनली 3 टाइप्स असतात: इक्विटी फंड, डेट फंड्स आणि हायब्रिड फंड्स. हे फंड्स जनरली यावर डिपेंड करतात की तुमचे पैसे कुठे आणि किती प्रमाणात इन्व्हेस्ट केलेले असतात. सर्वात आधी बोलूया इक्विटी फंड्स बद्दल. यामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली जाते शेअर मार्केट्समध्ये आणि त्यामुळे यामध्ये रिस्कही जास्त असते परंतु रिटर्न सुद्धा जास्त असतात. पण इक्विटी फंड्स मध्ये सुद्धा सब टाइप्स असतात. पहिला आहे डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड. या फंड्सची गुंतवणूक ही डिफरंट सेक्टर्समध्ये आणि डिफरंट स्केल्सच्या कंपनीजमध्ये केली जाते आणि यामुळे यामध्ये रिस्क सुद्धा कमी असते. दुसरा प्रकार आहे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS. हा एक स्पेशल फंड आहे कारण त्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सेक्शन 86 च्या अंडर डिस्काउंट मिळत असतो टॅक्समध्ये, परंतु तुमचा हा पैसा 3 वर्षासाठी लॉक केला जातो. इक्विटी फंड मध्ये तिसरा सब टाइप आहे सेक्टर म्युच्युअल फंड. यामध्ये तुमचे फंड्स हे एका स्पेसिफिक सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट केले जातात. यामध्ये जर तुमची कंपनी चांगली ग्रो करत असेल तर तुम्हाला बेस्ट रिटर्न्स मिळतील, पण जर तुमच्या स्पेसिफिक सेक्टर मध्ये मंदी आली तर तुमचे रिटर्न्स सुद्धा कमी होतील. आणि चौथा टाइप आहे इंडेक्स फंड. ही एक तुमची एक पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट असते आणि याचे रिटर्न्स हे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स मार्केटनुसार मिळत असतात आणि त्यामुळे यामध्ये एक्सपेन्स रेशो अतिशय कमी असतो. आता बोलूया डेट फंड्स बद्दल. जर तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी सुद्धा कमी असेल आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट टाइम सुद्धा कमी असेल तर हा फंड तुमच्यासाठीच आहे, कारण हे फंड्स बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि फिक्स्ड इन्कम स्ट्रॅटेजी मध्येच इन्व्हेस्टमेंट करत असतात. पण डेट फंड्स मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. यामध्ये पहिला सब टाइप आहे लिक्विड फंड्स. अतिशय लिक्विड असतात आणि यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त 91 दिवसापर्यंत सुद्धा करू शकतात. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते विड्रॉ करू शकतात आणि म्हणूनच इमर्जन्सी फंड म्हणून हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. आणि दुसरा बेस्ट टाइप आहे गिल्ट फंड्स, कारण यामध्ये गव्हर्नमेंटने जारी केलेल्या बॉन्ड्समध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते, म्हणून यामध्ये डिफॉल्ट होण्याची शक्यता अतिशय 0 असते कारण यामध्ये गव्हर्नमेंट स्वतः इन्व्हॉल्व असते. तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन. यामध्ये तुम्ही क्लोज एंडेड फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि यामध्ये फिक्स टाइम पिरियड असतो, जसे की 1 वर्ष, 3 वर्ष, पण यामध्ये तुम्ही टाइम पिरियड संपल्यानंतरच इन्व्हेस्टमेंट काढू शकतात आणि हो, यामध्ये तुम्हाला FD पेक्षा बेस्ट रिटर्न्स मिळू शकतात. आणि शेवटचा टाइप आहे हायब्रिड फंड्स. हे फंड्स इक्विटी आणि डेटचे कॉम्बिनेशन्स असतात आणि त्यामुळे इक्विटी कडून ते ग्रोथ घेतात, डेट फंड्स कडून ते स्टॅबिलिटी घेतात, त्यामुळे या फंड्सला बॅलन्स्ड फंड्स सुद्धा म्हणतात. रिस्क आणि रिटर्न या बेसवरच तुमच्या प्रोफाईलचं डायव्हर्सिफिकेशन या फंड्स मध्ये केलं जातं. हायब्रिड फंड्स मधला पहिला सब टाइप आहे अग्रेसिव्ह हायब्रिड फंड. यामध्ये जास्त जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इक्विटी फंड्स मध्ये करायची नसेल तर हा फंड तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. या फंड्स मध्ये तुम्ही इक्विटी फंड्स मध्ये 65 ते 80% पर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकतात, म्हणजेच इक्विटी फंड्स मध्ये होणारा लॉस सुद्धा तुम्ही टाळू शकता. हायब्रिड फंड्स मधला दुसरा प्रकार आहे कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्स. या फंड्स मध्ये डेट फंड्स मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि त्यामुळे ज्या लोकांना कमी रिस्क घ्यायची असते आणि फिक्स्ड इन्कम पाहिजे असतो त्या लोकांसाठी हा फंड एक उत्तम पर्याय असू शकतो. तिसरा प्रकार आहे डायनामिक असेट अलोकेशन फंड. या फंडचं सगळ्यात विशिष्ट गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. या फंड्स मध्ये फंड्स मॅनेजर हे मार्केटच्या सिच्युएशन नुसार डेट आणि इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, म्हणजेच मार्केट महाग झाल्यावर डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि मार्केट स्वस्त झाल्यावर इक्विटी फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. हायब्रिड फंड्सचा शेवटचा आणि चौथा प्रकार आहे हायब्रिड बॅलन्स्ड फंड. या फंड्स मध्ये इक्विटी आणि डेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच जाते, पण त्याची जी इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया असतो तो 40 ते 60% इतका असतो आणि त्यामुळे तुम्हाला मध्यम लेवलचे रिस्क आणि रिटर्न्स या फंड्स मध्ये दिले जातात. तर मित्रांनो, आपण पाहिलं म्युच्युअल फंड्स मध्ये मुख्य 3 प्रकार आहेत: इक्विटी, डेट, हायब्रिड आणि त्याचे खूप जास्त सब टाइप्स सुद्धा आहेत. तर तुमच्यासाठी उत्तम म्युच्युअल फंड कोणता याचे उत्तर 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे फायनान्शियल डिसिजन आणि दुसरं म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंटचा टाइम पिरियड. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ जास्त महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच फायनान्शियल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.